पनवेल महानगर पालिका की खारघर हिल मेयर मैराथन आज पूरे जोश और उत्साह के साथ संपन्न हो गई। रायगढ़, कोकण और महाराष्ट्र राज्य के साथ साथ देश के कई राज्यों से आए 10,000 से अधिक धावकों ने इस मैराथन में हिस्सा लिया। 3 चरणों में आयोजित इस मैराथन में 42 किलोमीटर, 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर और 3 किलोमीटर की फन रन में धावकों ने दौड़ लगाई। इस मैराथन का सबसे बड़ा आकर्षण रहा 42 किलोमीटर का हिल रनिंग फॉर्मेट। खारघर की पहाड़ियों, हरियाली और खुले प्राकृतिक वातावरण के बीच हजारों कदम एक साथ दौड़े और निरोगी पनवेल का संदेश दिया। खारघर हिल मेयर मैराथन पहाड़, हरियाली, स्वच्छ हवा और प्राकृतिक वातावरण के बीच आयोजित हुई, जिसने खेल और प्रकृति को एक साथ जोड़ने का काम किया। इस आयोजन में विधायक प्रशांत ठाकुर, महापौर नितिन पाटिल, मैराथन के मुख्य प्रवर्तक परेश ठाकुर, पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितले, सिडको के जेएमडी गणेश देशमुख और स्टैंडिंग कमेटी चेयरमैन बबन मुकादम, खारघर बी प्रभाग समिति के सभापति मधु सेठ पाटिल समेत तमाम नगर सेवक, सामाजिक कार्यकर्ता और खेल प्रेमी मौजूद रहे। योगा, फिटनेस और जुम्बा डांस के साथ प्रारंभ हुई खारघर हिल मेयर मैराथन की सफलता पर विधायक प्रशांत ठाकुर ने पनवेल महानगर पालिका, महापौर और आयुक्त की सराहना की। उन्होंने कहा कि इस मैराथन को AIMS सर्टिफिकेशन मिला है, जिससे पनवेल महानगर पालिका और खारघर की पहचान को राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय स्तर पर नई मजबूती मिलेगी। वहीं मराठी फिल्म अभिनेता अंकुश चौधरी ने कहा कि अपने 10 साल पूरे कर रही पनवेल महानगर पालिका के लिए यह मैराथन एक बड़ी उपलब्धि है। सिडको जेएमडी गणेश देशमुख ने भी हिल मैराथन के सफल आयोजन के लिए प्रवर्तक परेश ठाकुर और मनपा प्रशासन की सराहना की। महापालिकेचे महापौर सन्माननीय नितिन पाटील जी, आयुक्त मंगेश चितले जी आणि या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो। एका अर्थानं पनवेलला देशातली पहिले 42 किलोमीटर पूर्ण लांबीची हिल मॅरेथॉन घ्यायचा एक प्लॅन मिळालेला आहे आणि त्याची पूर्ण तयारी पनवेल महापालिकेने केलेली आहे। अतिशय मोठ्या प्रमाणावरती 42 किलोमीटर, 21 किलोमीटर पासून वेगवेगळ्या ग्रुप्स मध्ये स्पर्धक मोठ्या प्रमाणात धावत आहेत। खरं तर अशा स्पर्धा आयोजित करण्याचा अनुभव हा मोठा असावा लागतो, पण या सगळ्या आयोजनाच्या माध्यमातून पनवेल महापालिकेनं आपण मोठी आव्हानं पेलू शकतो हे दाखवलेलं आहे। या सगळ्या टीमचं सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन। हा उत्साह बघून खूप मजा वाटते, खूप चांगलं वाटतंय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरांसोबत मी ह्याच्या आधी सुद्धा बरेच कार्यक्रम अटेंड केले। म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर मी एकांकिका स्पर्धेला पण आलोय, तेव्हापासून मी इथे आलोय। हा आत्ता सर म्हणत त्याप्रमाणे एवढी लोक आहेत आज सकाळपासून आणि या पद्धतीने नियोजन झालंय, खूप कमाल झालंय। प्रत्यक्ष सगळ्याकडं आणि पोलीस सगळ्यांचे आभार की बाबा हे नियोजन इतकं उत्तम झालं आणि याच्यामुळे एकतर पहिली हिलवाली अशी हे मॅरेथॉन होते, हे खूप महत्त्वाचं। सर्वप्रथम पनवेल महानगरपालिकेला उत्कृष्ट नियोजनाबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि ही मॅरेथॉन स्पर्धा अशीच दरवर्षी भरवण्यात यावी अशी सुद्धा एक मी अपेक्षा व्यक्त करतो। त्याचबरोबर महानगरपालिकेच्या उपक्रमाला सिडकोने कन्सेंट दिलेला आहे, पण पूर्ण नियोजन हे पनवेल महानगरपालिकेचं आहे। सन्मान्य आमदार साहेबांनी, सन्मान्य महापौर महोदय, सन्मान्य आयुक्त महोदय यांनी त्या रस्त्याची डागडुजी पूर्ण केली। त्याला परवानगी आम्ही मे मध्ये दिली होती आणि मग हे आयोजन झालं आणि आपल्याला भव्य प्रमाणात मॅरेथॉन आयोजित दिसली। वहीं खारघर हिल मेयर मैराथन की सफलता पर खुशी जताते हुए मैराथन के प्रवर्तक परेश ठाकुर, महापौर नितिन पाटिल और पनवेल मनपा के आयुक्त मंगेश चितले समेत अन्य पदाधिकारियों ने कहा कि ऐसे आयोजनों से खेल और संस्कृति को बढ़ावा मिलता है और लोगों को स्वस्थ जीवन शैली के लिए प्रेरणा मिलती है। उन्होंने मैराथन में बड़ी संख्या में शामिल होने वाले सभी धावकों का आभार भी जताया। अतिशय आनंद होतोय। देशातली पहिली हिल मेयर मॅरेथॉन आज इथे खारघर येथे आपण साजरी करत आहोत
आणि पहिला जो इव्हेंट होता 42 किलोमीटरचा तो आत्ताच सकाळी पहाटे 4:30 वाजता सुरू झालेला आहे आणि अतिशय उत्साहपूर्ण असं वातावरण आहे. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेशजी चितळे साहेब असतील, आमचे या स्पर्धेचे चीफ कोऑर्डिनेटर परेशजी ठाकूर साहेब असतील, विरोधी पक्षनेते सन्मान्य अरविंदजी म्हात्रे साहेब असतील, उपमहापौर प्रमिलाताई, स्थायी समिती सभापती आमचे बबनजी मुकादम आणि सर्व नगरसेवक, या प्रभागाचे सभापती मधुकर पाटील, हे सगळे जण अगदी उत्साहाने या इथे आलेले. स्पर्धेला सुरुवातही झाली आहे. स्पर्धेला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतोय. साधारण आपण बघितले 800 ते 1000 स्पर्धक या 42 किलोमीटरला धावताना आपल्याला दिसलेले आहेत आणि आता पुढील स्पर्धा ही 5:30 वाजता 21 किलोमीटरची सुरू होणार आहे. स्पर्धेचा मार्ग आम्ही काल रात्री सुद्धा बघून आलो, अतिशय सुस्थितीत आहे. जिथे ही स्पर्धा संपन्न होणार आहे त्या फणसवाडीच्या ग्रामस्थांना मी स्वतः रात्री सुद्धा भेटलो, त्यांच्यामध्ये सुद्धा अतिशय उत्साहाचं असं वातावरण होतं आणि खरोखरच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मी पनवेल महानगरपालिकेतील सर्व रहिवाशांना, नागरिकांना मनपूर्वक धन्यवाद देतो. खारघर मॅरेथॉन ही पूर्णपणे आमदार श्री प्रशांतजी ठाकूर यांच्या कन्सेप्टमधून निर्माण झालेली ही नवीन संकल्पना होती आणि ती प्रशासनाने राबवण्याचा पूर्ण कसोशीने प्रयत्न केला आहे. या पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेच्या 10 वर्ष आता आमचे 1 ऑक्टोबरला होत आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवरती शहरातील नागरिकांमध्ये स्पोर्ट्सचं कल्चर वाढवण्याच्या अनुषंगाने आणि या शहराला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे नावारूपावर आणण्याच्या अनुषंगाने हा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्याच्यामार्फत आपल्याकडे या संपूर्ण शहरामध्ये आणि परिसरामध्ये धावण्याच्या प्रती, हेल्थच्या प्रती आणि स्पोर्ट्सच्या प्रती चांगली जागरूकता यावी ह्या दृष्टीने आमचा हा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने सर्व अरेंजमेंट्स आम्ही पूर्ण केले आहेत. पनवेल मॅरेथॉनने या इथे ही खारघर हिल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि यासाठी माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर, माननीय महापौर नितीन पाटीलजी, आमचे आयुक्त चितळे साहेब यांनी पुढाकार घेतला आणि शहरामध्ये जर इथे क्रीडांसाठी इथं चांगल्या प्रकारचं जर वातावरण तयार करायचं असेल, तरुणांना चांगले चांगले कार्यक्रम द्यायचे असतील तर मॅरेथॉन सारखा कार्यक्रम हा अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण ही स्पर्धा 42 किलोमीटरची स्पर्धा ही एका ठिकाणी होत नसते, एका कंपाऊंडच्या आतमध्ये होत नसते, तर ती पूर्ण 42 किलोमीटरमध्ये ती फिरत असते आणि त्याच्यामुळं ती पूर्ण परिसराला या इथं चांगल्या प्रकारचं असं उत्तेजन देऊन जाते आणि खेळांना एक मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देऊन जाते. त्याच्यामुळेच अशा प्रकारची स्पर्धा ठेवल्याबद्दल मी सर्वप्रथम पनवेल महानगरपालिकेचं इथं अभिनंदन करेन आणि त्याचबरोबर खेळाडूंचा उत्साह पाहता नक्कीच सांगतो मला या इथे विश्वास आहे की याचा फायदा हा खारघरच्या तरुण वर्गाला, खारघरमध्ये जे सांगतात इतर सर्व आहेत जे शारीरिक कसरतीला विशेष प्राधान्य देतात त्या सर्वांना याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे असं मला वाटतं. वहीं खारघर बौ प्रभाग समिति के सभापति मधु पाटिल और नेता विपक्ष अरविंद म्हात्रे ने कहा कि मेयर मैराथन अब सिर्फ पनवेल ही नहीं बल्कि खारघर की भी एक अलग पहचान बन चुकी है. उन्होंने मेयर मैराथन की सफलता पर खुशी जताते हुए आयोजन और इसके महत्व को लेकर और क्या कुछ कहा, सुन लीजिए. ही खारघर हिल मेयर मॅरेथॉन जी आहे पनवेल महानगरपालिकेने त्या सहकार्याने आणि आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तसेच महापौर नितीन पाटील आणि मुख्य प्रवर्तक या मॅरेथॉनचे परेशजी ठाकूर यांच्या या विचारातून ही प्रणित ही मॅरेथॉन आज संपन्न होत आहे. याच्यात 42 किलोमीटर, 21 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 5 आणि फन रन म्हणून 3 किलोमीटर सगळ्यांना याच्यात सामावून घेतात. जवळपास 8,500 प्लस रजिस्ट्रेशन झालेले होते. त्या अनुषंगाने आपण बघू शकता काय किती सक्सेस ही आणि ही खारघर हिल मॅरेथॉन ही एखाद्या सिटीमध्ये हिलवर ही पहिली देशातली मॅरेथॉन आहे की ही त्या अनुषंगाने आम्ही याचं आयोजन केलेलं आहे. आपण त्यांच्याशी अनुषंगाने हे पहिला बेंचमार्क आणि हे इंटरनॅशनल लेवलला पनवेल महानगरपालिकेने या जंगल महानगरमध्ये पार पडते. आम्ही या सर्व नागरिक यांचा प्रचंड सहभाग आणि मी सर्व नागरिकांचे या निमित्ताने आभार मानतो की त्यांनी या 42 पहिली मॅरेथॉन आहे या एरियात पनवेल महानगरपालिकेने त्या अनुषंगाने निश्चितच ही मॅरेथॉन पनवेल महानगरपालिकेला एका उंचीवर नेते. नक्कीच आज पनवेल महानगरपालिकेचा मॅरेथॉन स्पर्धा ठेवल्यामुळे महापौरासहित या सर्व टीमचं नाव फार उंचीवर पोचलेलं आहे. विशेष म्हणजे याच्यामध्ये सत्ताधारी विरोधक न पाहता
सर्व नागरिकांनी याच्यामध्ये सहकार्य येण्यासाठी आम्ही विरोधक पक्षातले लोकप्रतिनिधी सुद्धा अनेक प्रयत्न करत आहोत. कारण का या स्पर्धेमुळे पनवेलचं नाव हा देश पातळीवर नसेल, राज्य पातळीपासून देश पातळीवर नाव पोचेल. कारण 42 किलोमीटर हिल मॅरेथॉन स्पर्धा ही आजपर्यंत कोणी ठेवण्याची स्वप्नही सुद्धा पाहत नव्हते. हे आमचे महापौर आहे एक स्वप्न पाहिलं, छोटं स्वप्न पाहिलं का आपण ही स्पर्धा ठेवू शकतो. आणि त्याच्या प्रयत्नात त्यांना अनेक अडथळे आले, यश अपयश येत असतात चांगले काम करत असताना, अनेक टीका टिप्पणी आल्या, परंतु ते न डगबलता आजच्या दृष्टीने पाहिलं. मी स्वतः इथं डान्स नाचून लोकांचं उत्सव वाढवलं, काही एनर्जी वाढली पाहिजे, आरोग्य याच्यामध्ये लोकांचं कसं सुदृढ राहिला पाहिजे, ही एनर्जी आपल्याकडे राहिली पाहिजे, हा उद्देश ठेवून आम्ही विरोध लोकप्रतिनिधी सत्ताधारी आणि आमचे विशेष म्हणजे आयुक्त साहेब यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की अशा कार्यक्रमासाठी आम्ही नक्की तुमच्या पाठीशी राहू. असं एक नाही, 2 कार्यक्रम झाले तरी चालतील. कारण याच्यामध्ये क्रीडा स्पर्धा आणि क्रीडामध्ये जे खेळाडू असतात त्याला एक उत्सव निर्माण होईल आणि तुम्ही स्वतः इन्व्हॉल्व व्हा. त्याच्यामुळे विरोधी पक्षातले लोकप्रतिनिधी सुद्धा याच्यामध्ये प्रत्येक कार्यक्रममध्ये अडथळ्यामध्ये आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।